हेलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस सेट 2 क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे मॅच द फॉलोइंग। इथे आपल्याला काही मेजर्स दिलेले आहे, अँगलचे मेजर ऑफ द अँगल अँड अदर साइडला दिलेला आहे टाइप ऑफ द अँगल। ओके, इथे मेजरमेंट दिलेले आहे आणि इथे टाइप्स दिलेले आहेत, तर आपल्याला मॅच करायचे आहे। सो 180 डिग्री 180 डिग्री हे मेजर असणारा अँगलचं नेम काय आहे? आपण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये बघितलेला आहे। 180 डिग्री हा एक कंप्लीट स्ट्रेट अँगल असतो। सो आपल्याला इथे स्ट्रेट अँगलला मॅच करायचा आहे। सो इथे स्ट्रेट अँगल। ओके, नेक्स्ट आहे सेकंड 240 डिग्री। आता 240 डिग्री हा झिरो अँगल आहे, रिफ्लेक्स अँगल आहे की कंप्लीट अँगल आहे हे आपल्याला बघायचं आहे। इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपण बघितलं होतं, बघा इथे ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360 डिग्री। सो 180 डिग्री पेक्षा 240 हा ग्रेटर आहे आणि 360 डिग्री पेक्षा लेस आहे, म्हणजे 180 आणि 360 यांच्यामध्ये येणारे कोणतेही डिग्रीचे अँगल असले तर ते रिफ्लेक्स अँगल असतात। ओके, सो इथे 240 हा रिफ्लेक्स अँगल आहे, म्हणून आपण रिफ्लेक्स अँगलला मॅच करू। ओके, नेक्स्ट थर्ड आहे 360 डिग्री। 360 डिग्री हा एक कंप्लीट अँगल असतो। इथे आपण बघितलंच आहे इंट्रोडक्शन मध्ये, कंप्लीट अँगलचं मेजरमेंट आहे 360 डिग्री, हे आपल्याला लर्न करायचं आहे। सो 360 डिग्री हा कंप्लीट अँगल आहे, म्हणून इथे कंप्लीट अँगलला मॅच करून घ्यायचं आहे। ओके, नेक्स्ट आहे झिरो अँगल। ओके, 0 डिग्री आहे तर झिरो अँगलच असणार आहे ऑब्विसली, बिकॉज तिथे कोणताही अँगल फॉर्म होत नाही, म्हणून मी इथे झिरो अँगलला मॅच करते। ओके, आहे ना इझी? तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कोणता अँगल हा किती डिग्रीचा असतो। सो तुम्हाला ह्या मॅच द पेअर इझिली येऊन जातील। क्वेश्चन नंबर 2 आहे द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिव्हन बिलो, राईट द टाइप ऑफ इच अँगल। काही अँगलचे मेजरमेंट इथे आपल्याला गिव्हन आहे, त्या अँगलचे टाइप आपल्याला राईट करायचे आहे, मीन्स नेम राईट करायचे आहे। फर्स्ट आहे 75 डिग्री। 75 डिग्री आहे तर 90 डिग्रीपेक्षा स्मॉल आहे। सो जे अँगल्स 90 डिग्रीपेक्षा स्मॉल असणार आहे ते ऑब्विसली ॲक्यूट अँगल असतात। सो इथे आपल्याला राईट करायचं ॲन ॲक्यूट अँगल। ओके, बघा 90 डिग्रीपेक्षा कमी असणारे अँगल्स मीन्स 1 पासून तर 89 यामधील कोणताही नंबर जर आपल्याला इथे दिलेला असला तर तो ॲक्यूट अँगलच असणार आहे। ओके, नेक्स्ट आहे 0 डिग्री। सो इथे येणार आहे 0 अँगल। ओके, नेक्स्ट आहे थर्ड वन 215 डिग्री। 215 डिग्री हे 180 डिग्री पेक्षा ग्रेटर आहे आणि 300 डिग्री पेक्षा स्मॉलर आहे। सो आताच आपण बघितलं 180 डिग्री पेक्षा ग्रेटर असणारे आणि 360 डिग्री पेक्षा स्मॉल असणारे अँगल्स कोणते अँगल्स असतात? रिफ्लेक्स अँगल। सो 180 आणि 360 यांच्यामध्ये येणारा कोणताही नंबर आपल्याला दिलेला असेल तर तो नंबर म्हणजे तो आहे रिफ्लेक्स अँगल। सो इथे आपण राईट करणार आहे रिफ्लेक्स अँगल। ओके, नेक्स्ट आहे फोर्थ वन 360 डिग्री। 360 हा एक कंप्लीट अँगल असतो, म्हणून इथे राईट करायचं कंप्लीट अँगल किंवा और फुल अँगल पण आपण याला म्हणतो। ओके, बुकमध्ये आपल्याला फुल अँगल पण दिलेला आहे किंवा कंप्लीट अँगल पण आपण इथे म्हणू शकतो। ओके, नेक्स्ट आहे 180 डिग्री। 180 डिग्री हा एक स्ट्रेट अँगल असतो। सो इथे आपल्याला राईट करायचं आहे स्ट्रेट अँगल। ओके, आणि
नेक्स्ट आहे 120 डिग्री. बघा आता 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असणारा आणि 180 डिग्रीपेक्षा स्मॉलर असणारा, म्हणजे 90 डिग्रीच्या आणि 180 डिग्रीच्या मधला कोणताही नंबर आपल्याला इथे दिलेला असेल तर तो ऑब्ट्यूस अँगल असतो. ओके, सो इथे हा ऑब्ट्यूस अँगल असणार आहे. सो ॲन ऑब्ट्यूस अँगल. ओके, नेक्स्ट 148 डिग्री. सो अगेन इथे बघा 148 डिग्री हा 90 पेक्षा ग्रेटर आहे आणि 180 पेक्षा स्मॉलर आहे. सो 90 आणि 180 यांच्या मधला नंबर हा 148 आलेला आहे. सो हा पण काय असणार आहे, ऑब्ट्यूस अँगल. अँड ऑब्ट्यूस अँगल. नेक्स्ट आहे 890 डिग्री. सो 90 डिग्रीचा ऑब्विसली आपण सर्वांना माहिती आहे हा राईट अँगल आहे. अ राईट अँगल. ओके, सो आपल्याला इथे इझिली लक्षात राहिलं पाहिजे, त्यासाठी काय करायचं आहे बघा, हे 3 अँगल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 360 डिग्री मीन्स कंप्लीट अँगल, 180 डिग्री मीन्स स्ट्रेट अँगल अँड 90 डिग्री मीन्स राईट अँगल. आणि 90 आणि 180च्या मध्ये येणारा कोणताही नंबर असेल तर तो ऑब्ट्यूस अँगल असतो आणि 180 आणि 360 यांच्यामध्ये येणारा रिफ्लेक्स अँगल असतो. ओके, आणि 0 डिग्री आली तर ऑब्विसली 0 अँगल असणार आहे. आहे ना इझी. नेक्स्ट आहे लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच ऑफ द अँगल्स. ह्या फिगर्सचं ऑब्झर्वेशन करून इथे आपल्याला या अँगल्सचे नेम राईट करायचे आहे. सो आता इथे हे फिगर आपल्याला दिसत आहे, तर फिगरवरून आपण बघूनही अँगल्स नेम राईट करू शकतो, बट इथे मी तुम्हाला प्रोटेक्टर यूज करून सांगणार आहे कसं आपण नेम राईट करायचा आहे. ओके, बघा आता प्रोटेक्टरच्या मदतीने पण आपण नेम्स राईट करू शकतो. हा प्रोटेक्टर मी बरोबर मिडल पार्टला इथे अँगलच्या इथे प्लेस करत आहे. प्रोटेक्टरचा हा मिडल पार्ट बरोबर अँगलच्या मिडल पार्टवरती प्लेस करायचा आहे. ओके, आणि प्रोटेक्टरची ही लाईन बरोबर अँगलच्या लाईनवरती यायला पाहिजे. अशा प्रकारे प्रोटेक्टर प्लेस करायचा आहे. नेक्स्ट आता आपण सेकंड लाईन बघणार आहे. अँगलमध्ये कुठे येत आहे बघा, ही सेकंड लाईन कुठे येत आहे, 50 डिग्रीला येत आहे. सो 50 डिग्री हा 90 डिग्रीपेक्षा लेस आहे, कमी आहे. सो 90 डिग्रीपेक्षा लेस असणारा अँगल हा ॲक्यूट अँगल असतो. सो इथे राईट करणार ॲन ॲक्यूट अँगल. ओके, नेक्स्ट आता इथे दिलेला आहे. सो हा अँगल मी असा प्लेस करते. कोणत्याही एका लाईनवरती आपण प्रोटेक्टर प्लेस करू शकतो. ओके, सो इथे बघा मिडल पार्टला बरोबर इथे प्लेस करत आहे आणि लाईनवरती बरोबर ही लाईन यायला हवी प्रोटेक्टरच्या लाईनवरती. आता बघा हा अँगल बरोबर 90 मध्ये आलेला आहे. ही जी सेकंड लाईन आहे इथे ही बरोबर इथे 90 डिग्रीला आलेली आहे. सो एक्झॅक्टली 90 डिग्रीला येणारा अँगल कोणता असतो, अ राईट अँगल असतो. ओके, नेक्स्ट आता हा प्रोटेक्टर आपण या ठिकाणी असा प्लेस करू, बरोबर मिडल पार्टवरती मिडल पार्ट आणि लाईनवरती लाईन यायला पाहिजे प्रोटेक्टरची. सो आता ही जी सेकंड लाईन आहे ही 120च्या आणि 130च्या मध्ये म्हणजे 125चा अँगल इथे दिसत आहे आपल्याला. सो इथे हा 90पेक्षा ग्रेटर आहे ना 125. सो 90पेक्षा ग्रेटर असणारा अँगल कोणता असतो, ॲन ऑब्ट्यूस अँगल. ॲन ऑब्ट्यूस अँगल. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे आणि स्ट्रेट लाईनच्या वरती असा ॲरो आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ही जी सेकंड लाईन आहे या इथून इथपर्यंत ही लाईन अशी फिरून इथपर्यंत आलेली आहे. सो हा एक स्ट्रेट अँगल आहे. ओके, सो आपण मेजरमेंट करून बघितलं तर बरोबर मिडल पार्टला मिडल पार्ट ठेवायचा आहे डीचा आणि लाईनवरती लाईन यायला पाहिजे. सो इथे बघा 180 डिग्रीला येत आहे ही पण लाईन आणि या ठिकाणी पण ही लाईन 180ला येत आहे. सो 100 डिग्रीचा अँगल कोणता असतो, स्ट्रेट अँगल असतो. सो इथे आपल्याला राईट करायचं स्ट्रेट अँगल. ओके,
नेक्स्ट आहे फिगर. बघा, आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये बघितलं होतं की ही अशी एक आपल्याला सरळ स्ट्रेट लाईन दिलेली आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचा ॲरो वगैरे नाही, म्हणजे हा एक 0 अँगल असतो. सो आपण प्रोटेक्टरवरून पण इथे बघू शकतो. बघा, इथे पॉईंटला प्लेस केला आहे आणि इथे लाईनवरती बरोबर लाईन प्लेस केली आहे. सो इथे 0 आहे, म्हणजे हा ॲरो कुठे आहे? 0 कडे आहे, म्हणजेच हा आहे 0 अँगल. ओके. नेक्स्ट आहे, इथे पण आपल्याला एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे, बट इथे ॲरो दिलेला आहे सर्कलमध्ये. सो आपण बघितलं इंट्रोडक्शनमध्ये की सर्कलमध्ये जर ॲरो असेल आपल्याला फिगरला दिलेला, म्हणजे हा एक कंप्लीट सर्कल आहे इथे. सो हा कंप्लीट अँगल आहे. ओके, कंप्लीट अँगल हा 360 डिग्रीचा असतो, म्हणजे हा अँगल पूर्ण एक कंप्लीट सर्कल आहे ना, म्हणजे 360 डिग्रीचा अँगल आहे. सो आपण प्रोटेक्टरने कसं बघू शकतो? बघा, आता इथे ह्या साईडने हा हाफ सर्कल छोटा दिसत आहे तुम्हाला, हा 180 डिग्रीचा आहे आणि ॲज इट इज हा खालचा हाफ सर्कल बिलो साईडचा हा 180 डिग्री. सो 180 आणि 180 360, म्हणजे हा एक कंप्लीट अँगल आहे. कंप्लीट अँगल. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ अन अक्यूट अँगल, अ राईट अँगल अँड अन ऑब्ट्यूस अँगल. इथे प्रोटेक्टर यूज करायचा आहे आणि अँगल्स फॉर्म करायचे आहे. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण ॲक्यूट अँगल ड्रॉ करून घेऊया. तर इथे आपल्याला एक बेस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अक्यूट अँगल ड्रॉ करण्यासाठी. ओके. आणि नेक्स्ट आता इथे आपल्याला प्रोटेक्टर यूज करायचा आहे. ओके, काही स्टुडंट्स यांना डी पण बोलतात, सो ह्याला डी पण आपण म्हणू शकतो. डी मीन्स प्रोटेक्टर. सो प्रोटेक्टर आपल्याला असा प्लेस करायचा आहे, जे प्रोटेक्टरचा मिडल हा पार्ट आहे हा बरोबर ह्या लाईनच्या टिपला यायला हवा. जी आपण लाईन ड्रॉ केली बरोबर टिपला यायला हवा. आणि बघा, ही जर लाईन आपण या लाईनच्या खाली घेतली तर आपला अँगल हा रॉंग होऊ शकतो मे बी. सो आपल्याला प्रोटेक्टरची लाईन बरोबर जी लाईन आपण घेतलेली आहे त्या लाईनच्या वरती प्लेस करायचं आहे एक्झॅक्टली, आणि नंतर अक्यूट अँगल आपण ड्रॉ करू शकतो. आता अक्यूट अँगल हे सर्वांचे वेगवेगळे येऊ शकतात, बिकॉज 0च्या पुढे जे नंबर्स आहेत 90 पर्यंत, ह्या नंबर्समधील कोणताही अँगल आपण ड्रॉ केला तर हे सर्व अक्यूट अँगलच असणार आहेत. सो यामध्ये आपण कोणताही अँगल घेतला तर तो अक्यूट अँगलच असणार आहे. सो मी इथे तुम्हाला एक्झाम्पलसाठी 60 डिग्रीचा अँगल काढून दाखवते. हा पण एक अक्यूट अँगलच आहे. तुम्ही ह्या मेजरमधून कोणतंही मेजर इथे घेतलं तर तो ऑब्व्हियसली अक्यूट अँगलच असणार आहे. ओके. सो इथे मी 60 डिग्रीचा अँगल घेत आहे. सो इथे मी पॉईंट घेतला आणि हा पॉईंट इथे मी अटॅच करून घेते. ओके. आणि हा अँगल 60 डिग्रीचा घेतलेला आहे आपण, आणि हा आहे अन अक्यूट अँगल. ओके. नेक्स्ट आता आपण राईट अँगल ड्रॉ करू. नेक्स्ट आहे राईट अँगल. सो राईट अँगल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला एक बेस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सो इथे एक बेस लाईन मी ड्रॉ करून घेतली आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला प्रोटेक्टर घ्यायचा आहे आणि प्रोटेक्टर बरोबर मिडल पार्टला इथे प्लेस करायचा आहे आणि प्रोटेक्टरची लाईन बरोबर ह्या लाईनवरती यायला हवी. ओके. सो इथे 90 डिग्री आहे. राईट अँगल हा 90 डिग्रीचा असतो, सर्वांना माहितीच आहे. सो 90 डिग्रीला एक मी इथे पॉईंट करून घेत आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे मॅच करून घेत आहे. ओके. आणि हा अँगल आहे 90 डिग्री. हा आहे राईट अँगल. ओके. नेक्स्ट आहे आता ऑब्ट्यूस अँगल. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे बेसलाईन ड्रॉ करायची आहे. कोणताही अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेसलाईनच ड्रॉ करायची असते. ओके. नेक्स्ट आहे प्रोटेक्टर. प्रोटेक्टर बरोबर मिडल पार्टला प्लेस करायचं आहे आणि प्रोटेक्टरची लाईन एक्झॅक्टली लाईनच्या वरती यायला हवी, बेस लाईनच्या वरती यायला हवी. सो आता ऑब्ट्यूस अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे.
तर एक लक्षात ठेवायचं 90 पेक्षा ग्रेटर अँड 180 पेक्षा लेस. ओके, ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 डिग्री. सो 90 आणि 180 डिग्रीमध्ये येणारे कोणतेही जे नंबर्स आहे ह्या नंबर्सचा आपण कोणताही ऑब्ट्यूस अँगल इथे ड्रॉ करू शकतो. सर्वांचा ऑब्ट्यूस अँगल हा वेगवेगळा असू शकतो, पण 90 आणि 180 डिग्रीच्या मधलाच असायला हवा. सो इथे मी 110 डिग्रीचा घेत आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही अँगल ड्रॉ करू शकता, फक्त 90 आणि 180 डिग्रीच्या मध्ये असायला हवा. ओके, सो 110 डिग्रीचा अँगल घेतलेला आहे आपण इथे आणि ही जॉईन करून घेत आहे. इथे हा आहे 110 डिग्रीचा अँगल आणि हा आहे an obtuse angle. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. आहे ना इझी प्रॅक्टिस सेट? जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.